श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत दुधीचे कोफ्ते आणि त्यांची ग्रेव्ही। तिथे मी पॅन ठेवले गरम करत। पॅन गरम झाला की थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापल्यावर आलं आणि लसूण टाकायचं आहे। तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता। तिथे मी आलं लसूणचे तुकडे घेतलेले आहेत। ते टाकल्यानंतर एकच कांदा घेतलेला आहे, तो रफली चॉप करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकलेला आहे। एकच कांदा घेतलेला आहे, तो टाकलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। इथे मी एक टोमॅटो वापरलेला आहे। आता हे टाकल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तिथे मी काजूचे तुकडे वापरलेले आहेत 10 ते 12। तुम्ही सफेद तीळ देखील वापरू शकता 1 टेबलस्पून। तिथे मी काजूचे तुकडे वापरलेले आहेत। ते परतून थोडंसं लालसर झाला कांदा की थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे। आता हा चांगला शिजून घ्यायचा आहे पूर्ण पाणी शोषेपर्यंत। ते पूर्ण शिजून झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। बाउलमध्ये मी घट्ट दही घेतलेलं आहे, छान फेटून घ्यायचे प्रथम दही। मग त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून धना पावडर, हाफ टेबलस्पून जिरं पावडर, थोडीशी हळद टाकायची आहे, 1 टेबलस्पून तिखट टाकलेलं आहे मी। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। इथे 1 TSP म्हणजे 1 मोठा चमचा बेसन घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घेतले। छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। दही घेताना फेटून घ्या, छान टेक्स्चर क्रीमी टेक्स्चर येतं। हे फेटून झाल्यानंतर कांद्याचे आणि हे आहे ना परतले आहे ना त्याच्यामध्ये हे वाटून घ्यायचं पाणी टाकून। तिथे बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक कोबी चिरून घेतले 1/4 कप, शिमला मिरची घेतली 1/4 कप, एक छोटा कांदा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट टाकायचे 1 टेबलस्पून, 1/4 कप दुधी घेतलेला आहे। दुधी किसून पूर्ण त्याचं पाणी काढून मी दुधी घेतलेला आहे। त्यात इथे मी 2 बटाटे कुस्करून टाकणार आहे। 2 बटाटे टाकलेले आहेत। मग नंतर हाफ TSP हळद टाकायची आहे, तिखट टाकायचे आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। बारीक मिरची चिरलेली टाकली तरी चालेल। ते धना जिरा पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि आमचूर पावडर टाकायची आहे। ते पनीर घेतलेलं मी कुस्करून ते ह्यामध्ये टाकलेलं आहे। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 3 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे। इथे मी 3 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, याचा गोळा करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हे नरम अजून वाटत असेल तर थोडं अजून बेसन टाकायचं आहे, कारण हे तेलात आपण तळणार आहे, मग ते तेलात सुटले नाही पाहिजे। ते इथे मी रेडी झालं आहे पीठ। तेल इथे छान गरम करून घ्यायचं आहे। एक गोळा मी टाकून बघत आहे, जर तो साईडने सुटत असेल तर मी कॉर्नफ्लॉवर आणि बेसन अजून टाकणार आहे, पण हे व्यवस्थित झालेलं आहे प्रमाण, त्याच्यामुळे मी थोडे थोडे गोळे टाकून तळून घेणार आहे। अगदी मोकळे मोकळे टाका। ते इथे मी टाकून घेतलेले आहेत। लगेच परतायचे नाही आहेत, फक्त चमच्याने साईडने हलवायचे आहे। आता थोडे शिजल्यानंतर ते परतून घ्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। तुम्ही असेच देखील खाऊ शकता। मुलं तर सहसा दुधी खात नाही, तर हे बनवून तुम्ही देऊ शकता त्यांना, किंवा जर पॅनमध्ये देखील टाकले तरी चालतील तळण्याऐवजी।
पॅनमध्ये टाकले तरी चालते. तर छान ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेणार आहे. तर इथे छान तळून झालेले आहेत बघा, ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे टिश्यू पेपरवर मी काढून घेत आहे. तर मीडियम गॅसवर हे तळायचे आहेत. मीडियम टू हाय गॅसवर फ्लेमवर तळायचे आहेत. तर बाकीचे देखील कोफ्ते मी असेच तळून घेणार आहे. असे सॉस बरोबर देखील सुंदर लागतात, छान लागतात. की थोडं थोडं टाकून तळून घ्यायचे आहेत आपल्याला. ते मी तळून घेणार आहेत. तर ग्रेव्हीसाठी मी इथे पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर आणि 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. तेल मी जे कोफ्ते तळले होते ना त्यातच वापरलेलं आहे. तर जरा तेल तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल. आणि जो आपण कांदा परतलेला, कांदा टॅमॅटो काजू ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटीमध्ये जो मसाला रेडी केलेला होता तो त्यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायचा आहे पाणी टाकून. तिथे 2 मिनिटं आलं आणि लसूण मी परतून घेणार आहे. तिथे मी वाटून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये टाकायचं आहे. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे. प्रथम थोडं परतल्यानंतर मग ग्रेव्ही जेवढी आपल्याला थिक हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकू शकता. पण आधी 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. तर इथे मी छान तेल सुटलंय. थोडंसंच पाणी टाकून ग्रेव्हीचं प्रमाण वाढवलेलं आहे. आणि मंद आचेवर भरपूर स्लो गॅसवर ही छान परतून घ्यायची आहे. छान तेल सुटतं याला. कधी कधी आपण म्हणतो की हॉटेलसारखी ग्रेव्ही तेल कसं सुटत नाही. तर आपण गॅस कधी कधी लगेच बंद करतो, पण झाकण लावून भरपूर वेळ ठेवला ना तर छान तेल सुटतं. आता इथे ग्रेव्ही रेडी झाली आहे. वरतून मी फ्रेश क्रीम टाकणार आहे थोडीशी. तुमच्याकडे ताजी मलाई असेल ती टाकलात तरी चालेल. आणि थोडीशी वरतून कसुरी मेथी टाकणार आहे. तर अशा प्रकारे आपली ही ग्रेव्ही रेडी आहे. तर सर्व करताना आपल्याला कोफ्ते आहेत ना नंतर गरम गरम सर्व करायचे आहेत. तिथे मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोफ्ते ठेवलेले आहेत दुधीचे. आता वरतून आपल्याला ग्रेव्ही टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपली दुधीची कोफ्ता ग्रेव्ही रेडी आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब